पैशाने तुम्ही 50,000चा कट खरेदी करू शकतात, पण 2 तासाची झोप विकत नाही घेऊ शकत. पैशाने तुम्ही मोठा बंगला बांधू शकतात, पण समाधान नावाची गोष्ट पैशाने विकत नाही घेता येत. पैशाने तुम्ही लाखाचा कपडा खरेदी करू शकतात, पण अनमोल किमतीचं शरीर पैशाने खरेदी नाही करता येत. पैशाने तुम्ही भाकर विकत घेऊ शकतात, पण भूक नाही. पैशाने तुम्ही 1000चा बूट खरेदी करू शकतात, पण लाखो किमतीचा पाय तुम्ही खरेदी नाही करू शकत. पैशाने तुम्ही मौल्यवान घरात वस्तू आणू शकतात, भलं मोठं घरे, पण समाधान नावाची गोष्ट पैशाने विकत नाही घेता येत. ती मंदिरातच भेटते, तुम्हाला मंडपातच भेटते. शाळेमध्ये तुम्हाला काटकोन, त्रिकोण, चौकोन, लघुकोन, विशालकोन सगळेच कोण शिकवले जातील. ऐका सगळे, अण्णाच आहेत ना चेअरमन का काय म्हणते त्यांना, अण्णा का चेअरमन, अण्णा का आप्पा, फक्त चेअरमन म्हणतात का? आता मला कसं म्हणून चाल, माझ्या आजीच्या वयाचे दिसते ती. तानाजी मालुसरे, माऊली काय, माऊली का, हा माऊली, हे ठीक आहे इकडचे शब्द. शाळेमध्ये तुम्हाला काटकोन, त्रिकोण, चौकोन, विशालकोन, लघुकोन सगळेच कोण शिकवले जातील, पण समाजात चालत असताना, वावरत असताना कसं चालायचं, बोलायचं, वागायचं हा दृष्टिकोन ज्या ठिकाणी शिकवला जातो त्याला फक्त कथा आणि कीर्तन म्हणतात. हे ब्रेन वॉशिंग सेंटर आहे, मोकळ्या वाजवा. माणसं घडवण्याचा कारखाना म्हणजे कथा आणि कीर्तन. बोलू गोड वाक्य. दगडाला बुक्का लावला तर दगडाचा विठोबा होतो, दगडाला शेंदूर लावला तर दगडाचा मसोबा होतो, दगडावर गुलाल टाकला तर त्याचा भैरोबा होतो, दगडावरती तुम्ही बुक्का टाकलं तर त्याचा विठोबा होतो, दगडावर तुम्ही गुलाल टाकला तर भैरोबा होतो, दगडाला शेंदूर टाकला तर त्याचा मसोबा होतो, दगडावर भंडारा टाकला तर त्याचा खंडोबा होतो. माणसाला असा कोणता गंध लावल्यानंतर माणूस माणसात येईल हो? असा कोणता गंध लावावा जेणेकरून माणूस माणसात येईल? अरे एक पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है, इंसान हर रोज मंदिर जाता है लेकिन पत्थर का पत्थर ही रहता है. मंदिरात गेल्याच्या नंतर तुम्ही देवाकडे काय मागता, मंदिरात देवाकडे गेल्याच्या नंतर तुम्ही देवासमोर पदर पसरून काय मागतात, याही पेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही समाजाशी कसं वागतात याच्यावर तुमचा माणूस पण ठरवलेलं असतं. माणूस की फार महत्वाची गोष्ट आहे. वेदना स्पष्ट जाणवत होते व्यासांच्या चेहऱ्यावर. विचारलं नारदजींनी, व्यासजी व्हाय आर बिकम नर्वस, तुम्ही असे नाराज नाराज काऊन दिसायले, असे नाराज नाराज, काही सोयाबीन कमी झालं का, कापसात फटका बसला का, ऊस बरोबर नाही भरला का, बायकोनी भांडण केलं का, भावकीने बांध कोरला का, मालाला भाव कमी. आपलं काहीतरी व्हावं लागतं. आपल्याला फटका बसला की मग खटका कळतो आपल्याला. व्यास म्हणे माझ्या जीवनात चिंता आहे, नाही असं नाही, पण माझ्या चेहऱ्यावर चिंता दिसते ही माझी स्वतःची नाही, जगाची चिंता पडली मला. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. स्वतःचा विचार करतो तो माणूस आहे. स्वतःच्या पत्तरवाळीवर भात कसा आला पाहिजे हा विचार करणारा माणूस आहे. पण जगताचं कल्याण कसं झालं पाहिजे ही चिंता ज्याला वाटते ना, तो फक्त साधू आणि संत असू शकतो. ज्याला जगाची चिंता आहे, जगाचं कसं बोलवलं, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदी भरीन तिन्ही लोके. जगाची चिंता वाहिली, आपलं फक्त आपलंच कसं बरं झालं पाहिजे. काय माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी. लोक पहा तुम्ही, सरडा रिकामा बदनाम झाला हो योगेश महाराज. बरोबर ना. खरा रंग बदलणारा तर माणूस आहे. काळ किती बदलला, जनावर त्यांची मर्यादा कधी सोडत नाही. सगळ्या मर्यादा सोडल्यात, आज आपण सोडल्यात, त्या जनावरांनी अजिबात नाही. आपण म्हणतो त्याच्या काय नादी लागतात, त्याच्यापेक्षा गल्लीतलं माणसं चोऱ्या करतात आणि कुत्रे चोऱ्या पकडतात. आपल्यापेक्षा कुत्रे बरे येतं. कुत्र्यासारखा इमानदारपणाने कुठे शोधून सापडणार नाही तुम्हाला. इथं जवळ गाव एक सोनेगाव, कुत्रेश्वर, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. हां, तिथे कथा झाली, यूट्यूबला कदाचित तुम्ही ऐकलं असेल, कुत्रेश्वराचा इतिहास.
कुत्र्यासारखा इमानदार प्राणी जगाच्या कुठं शोधून सापडणार नाही. म्हणून तर संतांना दुसरी जातच सापडली नाही. पहा तुम्ही, व्हावे त्यांचे द्वारी माणसाच्या यतीनं नाही. माणूस कधी बदलन. एकदा मला विचारले एकाने, पहा तुम्ही, राम ज्यावेळी रामराया लंकेला गेले ना रावणाचा वध करण्यासाठी, त्यावेळी 18 पद्मे वानर करती भुभुकार, 18 पद्म वानर नेले होते. एकाने विचारलं, रामानी माणसंच न्यायचे असते ना. म्हणलं, बाबा माणसं नेले असते, सोन्याची लंका पाहून पहिले अर्धे फुटले असते, निम्मे फुटले असते. युद्ध तर बाजूलाच राहिलं असतं, निम्मे फुटले असते. इटा उखळून आणले असते लोकांनी. वानर होते म्हणून बरं होतं. माणसाचं काय घेऊन बसला तुम्ही? कधी बदलन? रात्रीतून बदलायची सवय जातीला. गोपाल कृष्ण भगवान की. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. स्वतःचा विचार करतो तो माणूस. एकदा खरं बोलू द्या. येणाऱ्या जाणाऱ्या लोक बेजार करून सोडते. त्याला वाटतं राजा हरिश्चंद्रानंतर आपणच आहेत खरं बोलायला. लोक काशी केलेली सांगतात, पण कोणत्या काशीमुळे काशी करावं लागली? मांजर मारलेली कोणी सांगत नाही, लोक काशी केलेली सांगतात. पुण्य लोक ठासून सांगतात, किती पंक्ती घातल्या, किती अन्नदान केलं, मंदिराला किती देणगी दिली, सप्त्याला किती पट्टी दिली. पण आतापर्यंत श्रीमंत होण्यासाठी तुम्ही किती जणांना टोप्या घातल्या, किती लोकांचे काटे काढले, किती लोकांचे मुंडके मोडले, किती लोकांचा तळतळाट घेतला, हे मात्र कोणी सांगत नाही. गोपाल कृष्ण भगवान की. व्यासांना चिंता होती जगताची. व्यास महर्षी चिंतेचं कारण सांगतात, हे नारदजी, हे मुने, मी आतापर्यंत वेदाची विभागणी केली, 17 पुराणाची निर्मिती केली. जांभळ्या खाली पाहून द्या. टचून जीवनीत जाऊ नका उद्यापासून. कूलर लाव का काय करू उद्यापासून तुम्हाला? थोड्या मोकळ्या मोकळ्या बसत जा की माय, मोकळ्या मोकळ्या बसत जा, म्हणजे गरमी होत नाही. व्यासांनी स्वतःचं कारण सांगितलं. 17 पुराणाची निर्मिती केली. वेदाची, एका वेदाचे 4 विभाग केले. 6 शास्त्र, दशोपनिषद, 18 पुराण, 18 उपपुराण, 17 पुराण झाली होती. 18वं निर्माण होणार आहे आता. पण माझ्या मनाला समाधान का नाही? तेव्हा नारद म्हणे, प्रेमाने गा ना तुम्ही, भगवंताला गायन करा, त्याचं गायन करा, त्याचं भजन गा. म्हणे, गायलंय त्याला मी कुठे? महाभारतात. म्हणे, महाभारतात गायलं, पण महाभारतात सारे भांडणच येतं. महाभारत नीती प्रधान शास्त्र आहे, आणि समाधान नीती नाही तर प्रेमाने प्राप्त होतं. प्रीतीने, प्रेम प्रीतीचे बांधले, ते न सुटेगा काही गेले. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया ये कभी मोहन. प्रेम की माला जपते जपते आप हुए में शाम. सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू में सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू में
शिवभक्तांनी स्वतःचा शिवकार ओंकार स्वतःचा शिव वेगळा समजायचा नाही आणि हरिभक्ताने वारकरीने आजही पंढरपूरचा पांडुरंग कृष्णापेक्षा आणि त्याच्याशिवाय वेगळा समजायचा नाही। नाना स्वरूपामध्ये एकच तत्व निर्विकार असणार पण भक्तीच्या प्रेम सुखासाठी विविध स्वरूपात आकार घेतला त्याने। त्यालाच नाव प्राप्त झालं शिव, त्यालाच नाव प्राप्त झालं विष्णू, त्यालाच प्राप्त नाव झालं विठोबा, त्यालाच नाव प्राप्त झालं चक्रधर चक्रपाणी, त्यालाच नाव प्राप्त झालं दत्तप्रभू, त्यालाच नाव प्राप्त झालं अनेक स्वरूपामध्ये नाना प्रकारच्या स्वरूपामध्ये एकच तत्व नटले। जसं गंगेचे प्रवाह अनेक असतील पण अंतिम ध्येय सागराला जाऊन भेटते तसे भक्तीचे मार्ग अनेक असतील पण शेवटी एक सर्वांची भक्ती एकाच तत्वाकडे आपल्या सर्वांना घेऊन जाते। म्हणून वेगवेगळी भक्ती करा पण एकमेकाचा तिरस्कार कधी करू नका। हा विठोबाचा भक्त आहे, हा शिवाचा भक्त आहे, हा कृष्णाचा भक्त आहे, भेदभाव कधी करू नका। आपण आपल्याला जे आवडतंय ते तत्व पूजावं, आपल्याला जे आवडतंय त्या देवाची भक्ती करा, भजन करा पण दुसऱ्याच्या देवाला कधीच नावं ठेवू नका। तरी तुमच्या आपला परमेश्वर तुमच्यावर रुसल्याशिवाय राहणार नाही। एकच तत्व नाना तऱ्हेने प्रत्येकामध्ये व्याप्त आहे। प्रीतम का कुछ दोष नहीं है वो तो है मेरे दोष, अपने आप से बाती करके बाती करके हुई मैं बदनाम। गोपाल कृष्ण भगवान की जय। तुम्ही भगवंताला प्रेमाने गा, बिना प्रेम रिजे नाही तुलसी नंद किशोर। प्रेमाशिवाय तो परमात्मा हे आकळताच येत नाही गड्या। भक्ताचं प्रेम ज्यावेळी उमडून येतो त्यावेळी तो परमात्मा होय भक्ती केला तैसा। भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळी विन हे भावच लागतो परमात्म्याला। जो भाव खातो त्याला परमात्मा कधीच भावत नाही। झोपले का काय परमात्म्याला प्राप्त करायला भाव लागतो। ज्याच्यात भाव असतो ज्याच्यात भाव असतो त्यालाच तो भावतो। जो भाव खातो त्याला परमात्मा कधीच भावत नाही। प्रेम महत्वाचं आहे। तुम्ही भगवंताला प्रेमाने गा। मी हा जो आनंद अनुभवतोय मी मागच्या जन्मात त्याला प्रेमाने गायलो। नारद पूर्व चरित्र आरंभी